नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर मग काय भाई, सकाळपासून आपली ड्युटी चालू झालेली आहे। दुकानात मी आली आणि भाई आपला हा रोजचा कस्टमर आहे, तर त्याला आम्ही ना रोज चहा देतो। तो आल्यानंतर पहिले इथे चहा पितो आणि नंतरला पुढे जातो। तर दुपारचा आमचा नेहमीचा आता ठरलेलं आहे का ध्रुवी आली ना काय मॉलमध्ये जायचं आणि आईस्क्रीम घ्यायचं, यायचं हॉटेलवर खायचं प्यायचं आणि मस्तपैकी। आणि भाई मग काय आज तर मी आरामच केला होता, दुकानावर बसायचंच काम केलं होतं आणि साक्षीला दिलं होतं मी कामाला लावून। मध्ये मध्ये ना ती तोंड पण खूप वाकडा करत होती भाई, मी तर खुर्चीमधून उठतच नव्हती आणि तिलाच मी कस्टमर करायला लावले होते। तर नंतरला आपली आली होती गाय माता, तर मी तिला ना रोज पाव टाकते। तर तसेच नेहमीप्रमाणे आज पण मी तिला पाव खायला घातले आणि नमस्कार केला। तेवढ्यात माझी फ्रेंड आली ना भाई, तिने बघितलं, ती लगेच नाराज झाली आणि माझ्याकडे बिस्किट मागण्याचा प्रयत्न करायला लागली। मग काय तिला पण एक बिस्किट पुडा दिला मी आणि तिला बघून एक छोटासा डॉग आला, मग त्याला पण दिले बिस्किट। नंतरला संध्याकाळचा टाइम झाला, मग आम्ही आलो होतो गावामध्ये। मग साक्षीला इथून सँडविच घ्यायचे होते, मग तिने सँडविच घेतले। तर नंतर आम्ही आलो स्टँडला, तर मला हॉटेलसाठी मिरच्या वगैरे लागत होत्या, तर मी अर्धा अर्धा एक एक किलो अशा वेगळ्या घेतल्या आणि एक कोथिंबीरची जुडी घेतली। तर ना मी घरी आल्यानंतर मला माहीत पडलं की आमच्या घराच्या मागे फॉरेस्ट ऑफिसमध्ये आहे ना एक घुबड आणलेला आहे, पिंजऱ्यामध्ये होते। तर आम्ही ना सगळे त्याला धावत धावत बघायला आलो इथं भाई, आणि तो चेहऱ्यावरून एवढा दुःखी दिसत होता ना, तर त्याचा एक बाजूचा पंखा आहे ना त्याला काहीतरी लागला होता आणि तो त्याच्यातून ब्लड पण खूप येत होतं। फॉरेस्टवाल्यांनी त्याला ना खायला प्यायला पण टाकलं होतं, पण तो काही खाय प्यायना एकदम तो सायलेंटच झाला होता। बिचाराला वाटतं खूपच दुखत होतं आणि खूप नाराज पण होता। आणि भाई आमच्या सोबत ना एवढी सारी आमच्या गल्लीमधली फौज पण होती। तर आम्ही थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो आणि भाई आम्ही लहानपणी यांना याच्यामध्ये खेळायचो वगैरे डेपोमध्ये, आणि आमचे झाड ठरलेले राहायचे, आम्ही प्रत्येक झाडाखाली एक एक जण खेळायचो। नंतर घरी आले आणि भाई आपला पेशंट, मग त्याला मी हालचाल विचारला काय कसं आहे, मस्त मजेत आहे। तर मग काय बाय मंडळी, आपण भेटू उद्या।